काय जबरदस्त आणि क्रिस्पी दिसते आपली कोथिंबीरीची भाकरी। चला तर मग एकदा नक्की ट्राय करूया। इथे मी कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून, गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी, एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे, त्यानंतर 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे 2-3, जिरे घेतलेले आहेत आणि बारीक चिरून कट केलेला कांदा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आहे। चला तर मग आता आपण हे मिक्सरमध्ये वाटण बारीक काढून घेऊ। तर याप्रमाणे मी वाटण काढून घेते। आता एक परात घेऊया, त्यामध्ये बाजरीचे एक मोठी वाटी पीठ घेतलं आहे, त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी आणि बारीक कट केलेला कांदा घ्यायचा आहे। पूर्णपणे मी यामध्ये टाकून घेते। त्यानंतर बारीक स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे। शक्यतो कोथिंबीर मी मिठाच्या पाण्याने धुते आणि त्यानंतर यामध्ये ॲड करून घेते। तर कोथिंबीर ही नेहमी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिचा वापर करायचा आहे। आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूया। त्यानंतर आपण जे लसूण, हिरवी मिरची याचं वाटण बनवलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये जिरे अवश्य घाला, म्हणजे जिऱ्याने छान चव येते आपल्या या वाटणाला। त्यानंतर आता मस्त हाताने आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याप्रमाणे मी सर्व वाटण, कोथिंबीर आणि त्यामध्ये ॲड केलेलं सर्व पीठ हे एकजीव करून घेते। त्यानंतर एक मी लोखंडाचा तवा घेतला आहे, त्यामध्ये मी अशी त्या पिठाचे छान बारीक गोळे तयार करून घेते आणि ते एका ओल्या कपड्यावर असे छान थापून घेत आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा मी याप्रमाणे पाण्यात हात लावून थापून घेते, म्हणजे त्याची छान भाकर तयार होते। तर भाकर बनवणं अगदी सोपं आहे। तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपण थापून घेत आहोत भाकर। आता ही भाकर थापली की अलगद आपण ती तव्यावर टाकून घ्यायची आहे, याप्रमाणे बघू शकता तुम्ही। आणि भाकर तव्यावर टाकली की ती निघायलाही सोपी जाते। त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याचा हात लावून ती भाकर आपण थापून घेऊया। बघू शकता तुम्ही, मी छान भाकर थापून घेते आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊयात तेल। तर तेल हे नेहमी कडाने असे टाकून घ्यायचे आहे। तेल कडाने टाकले की भाकर लवकर निघण्यास मदत होते। त्यानंतर 4 छिद्रे पाडून त्यामध्ये तेल सोडून घ्यायचे आहे आणि आता आपण भाकर छान उलटून घेऊया। तर भाकर उलटण्याआधी ती थोडीशी भाजून द्यायची आहे। त्यानंतर आता आपली भाकर भाजली आहे, बघू शकता किती क्रिस्पी आणि छान दिसते आहे। तर ही भाकर एका बाजूने तर छान क्रिस्पी झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूने भाजायची। तर मी इथे तुम्हाला आणखी एक भाकर बनवून दाखवते। सर्वात अगोदर एक छान गोळा घ्यायचा आहे बारीक आणि तो या वल्ल्या कपड्यावर ठेवून याप्रमाणे भाकर थापून घ्यायची आहे, म्हणजे आपली मस्त गोल गोल भाकर बनून तयार होते। तर बघू शकता आपली भाकर थापून तयार आहे। तर त्याचबरोबर तव्यावरची ही भाकर छान भाजली आहे, हे बघा किती छान दिसते। आता आपण दुसरी भाकर टाकण्यासाठी घेऊया। तर सर्वात अगोदर त्या तव्यावर टाकून घ्यायचं आहे तेल। तेल छान टाकलं की अलगद भाकर उचलून त्या तव्यावर अशी थापून घ्यायची आहे। भाकर टाकली की तो कपडा ओला असतो, भाकर लवकर निघण्यास मदत होते। त्यानंतर पाण्याचा हात घेऊन ती भाकर छान थापून घ्यायची आहे। याने जी कडा असते ती गोल होण्यास मदत होते आणि त्यानंतर ती भाकर गोल झाली की त्यावरून टाकून घ्यायचं आहे चमच्याने तेल। तर तेल टाकलं की भाकर आपली पटकन निघते। आता तुम्ही बघू शकता भाकर उलटताना सर्वात अगोदर भाकरीच्या कडा काढून घ्यायच्या आहे आणि नंतर भाकर याप्रमाणे उलटून घ्यायची आहे। नाही असं जर केलं तर भाकर मोडत नाही, व्यवस्थित आपली भाकर निघते।
त्यानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता आपली दुसरी भाकर छान मस्त भाजलेली आहे. त्याचबरोबर आपण केचप सोबत ती सर्व करून घेऊया. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.